हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण शेवगा फ्राय करणार आहोत. इथे मी फोडणी देणार आहे. त्यामध्ये जिरे मोहरी घातलेली आहे. कांदा चांगला परतून घेणार आहोत. त्यामध्येच थोडासा कांदा परतत आला की आपण टोमॅटो घालणार आहोत. थोडंसं माझ्याकडं वाटण शिल्लक आहे, मी ते घातलेलं आहे. मिक्स करणार आहोत, चांगलं परतून घेणार आहोत. आपलं वाटण चांगलं परतत आलेलं आहे. आता यामध्येच आपण अर्धा चमचा लाल तिखट व 2 चमचे भाजीचा मसाला घालणार आहोत. मी यामध्ये शेवग्याच्या शेंगा बारीक चिरून घातलेल्या आहेत. त्या चांगल्या परतून घेणार आहेत व तुम्ही पाहू शकता मी यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. शिजण्यापुरतं आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. तुमच्याकडे वाटण जर शिल्लक नसेल तर तुम्ही तयार करून घेऊ शकता. त्यासाठी आलं लसूण खोबरं हे बारीक करून घ्यायचं आहे व त्यामध्ये थोडासा फ्राय केलेला कांदा घालायचा आहे. याने खूप छान टेस्ट येते. आता मी शेवग्याच्या शेंगा यामध्ये वाफवून घेणार आहेत. सगळं पाणी आपल्या यामध्ये आटून गेलेलं आहे व शेंगा देखील आपल्या शिजलेल्या आहेत. यामध्ये थोडासा दाण्याचा कूट घालायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे व थोडासा दाण्याचा कूट घालायचा आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी असतानाच आपल्याला यामध्ये दाण्याचा कूट व मीठ घालायचं आहे. अशा प्रकारे आपलं शेवगा फ्राय तयार झालेला आहे. वरून कोथिंबीर ॲड करायची आहे. अशा प्रकारे आपण मीठ व दाण्याचा कूट यामध्ये घातलेला आहे. आता यामध्ये आपण कोथिंबीर बारीक चिरून टाकणार आहोत. सगळीकडून आपण ही कोथिंबीर टाकलेली आहे. थँक यू.